दुपारी 2 वाजता खानाबरोबर युद्ध झालंय. 10 नोव्हेंबरच्या दुपारी 2 वाजता. आणि रात्री 10 वाजता महाराज परत घोड्यावर बसलेत. सगळं सैन्य सज्ज आहे. स्वराज्याची हद्दतळ प्रतापगडा पुरतीच मर्यादित आहे. 11 वाजता महाराजांनी हर हर महादेवचा गजर केला, घोड्याला टाच मारली आणि मराठी फौजा सुसाट सुटल्या. बघता बघता सगळा वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात घुसले, सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात गेले, वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले, कोल्हापूर प्रांत काबीज केला. आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकावला. पुऱ्या 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा भाग महाराजांनी काबीज केला. 2 वाजता खणाला मारतायत, रात्री 11 वाजता घोड्याला टाच मारतायत आणि 20 दिवसात पन्हाळ्यावर भगवा फडकवतायत. 200 किलोमीटर प्रांत काबीज करतायत. विश्रांती नावाचा प्रकार आहे या राजाकडे. आमच्या पोराची 10वीची परीक्षा नुसती झाली, आता महिनाभर काय बोलायचं नाही. काय प्रकार आहे हा. राजा थांबायला तयार नाही. विजयाचा एक उन्माद पुढच्या काही लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. अफजल खानावरचा विजय प्रेरणा म्हणून वापरला. अफजल खानाची हत्यारं शस्त्र कामगिरीसाठी वापरली आणि त्याच्या बळावर 20 दिवसात महाराजांनी 200 किलोमीटरचा प्रांत काबीज केला. हे नियोजन, सर्वोत्तम नियोजन आणि केलेल्या नियोजनानुसार काटेकोर अंमलबजावणी हे महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. सगळ्यात. त्या माणसानं स्वतःचा विचार कधी केला नाही, अजिबात नाही. आणि खानाला कधी भेटायला निघाले तो महाराज. अवघ्या काही दिवसापूर्वी त्यांच्या प्रिय पत्नीचं निधन झालंय. माणूस शोकात आहे. सईबाई मरण पावल्यात आणि तोंडावर खान आहे. हा राजा अजिबात असं नाही म्हणत. खानाला असा नाही निरोप पाठवतो, तुम्हाला काय कळतं का, कधी यावं, घरात काय प्रसंग घडलाय आमच्या. किंवा महाराज सैन्याला नाही म्हणाले, अरे कसं जावं त्या खानाच्या भेटीला, इथं काय. अजिबात नाही. स्वतःच दुःख बाजूला टाकलं या राजा. हा राजा स्वतःसाठी जगलाच नाही, उपभोग शून्य स्वामी. हा राजा रयतेसाठी, रयतेचा संसार करण्यासाठी झुंजत राहिलाय. काशीबाई नावाच्या पत्नी होत्या त्यांच्या. राणी सरकार मृत्यूशय्येवर होत्या, अखेरच्या घटका मोजत होत्या. त्यावेळी मासाहेब जिजाऊनी त्यांना विचारलं, काशीबाई तुमची शेवटची इच्छा असेल तर सांगा. आणि काशीबाई म्हणाल्या, आमची शेवटची इच्छा एकच, मरण्यापूर्वी फक्त एकदा राजांचे पाय नजरेस पडावेत. काय शेवटची इच्छा? मरण्यापूर्वी फक्त एकदा राजांचे पाय नजरेस पडावेत. का? याच्या आधी ते कधी नजरेस पडले होते? महाराजांबरोबर लग्न लागलं तेव्हा. लग्नात काशीबाईंनी महाराजांचे पाय बघितलेले, पुन्हा नाही. मरण्यापूर्वी एकदा ते पाय पुन्हा नजरेस पडावेत ही शेवटची इच्छा आहे महाराजांच्या, राणी सरकारांची. या राजाने स्वतःचा संसार नाही केला. या राजाने स्वराज्याचा प्रपंच उभा केला. ऐसा राजा होणे नाही का. गेली वर्षानुवर्ष या राजाची जयंती होते, जय जयकार होतोय. पाठीचा कणा ताट केला आमच्या. आम्ही जगतो आहोत ना, आम्ही श्वास घेतो आहोत तो फक्त या राजा शिवछत्रपतींमुळे. महाराजांनी हे सगळं आपल्या मावळ्यांच्या जोडीने बळावर केलं. ध्येय ठरलं होतं. त्या दृष्टीनं वाटचाल सातत्यानं चालू आहे. स्वराज्यासाठी उपयोगी असणारा एक माणूस महाराजांनी अगदी वेचून गोळा केला होता. त्या माणसाला उमेद दिली, त्या माणसाला ताकद दिली. स्वराज्यासाठी लढायला, झुंजायला, मरायला त्यांना सिद्ध केलं. अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग तयार केले, पण माझ्या राजानं नरदुर्ग उभा केले. हे माझ्या राजाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. तानाची, बाजी, येसाची, कोंडाची, कडतोची, कुणी घ्या, ही गडकोटांसारखी बुलंद आणि बलाढ्य माणसं. मगाशी कुणीतरी म्हटलं, महाराजांनी आपल्या गडाला तटबंदी नाही केली. हो, नाहीच केली. गरज काय? तटबंदी सारखी बलाढ्य माणसं जी महाराजांनी अशी उभा करून ठेवलेली की त्यांना भेदून कोण आत येईल कसा. एक माणूस एकेका गडकोटासारखा महाराजांचा.
नॅशनल कॅरेक्टर्स, राष्ट्रीय चारित्र्य घडवलं महाराजांनी. कशासाठी जगायचं आणि कशासाठी मरायचं हे ठसवलं महाराजांनी. कुणी घ्यावं, तानाजी बाजी येसाजी कोण कुणी, प्रत्येकाचं आयुष्य सांगतं कसं जगावं आणि कसं मरावं. एक एक माणूस असावा. तर दिलेर खान आला बुर्हानपुऱ्याहून नाशिकच्या दिशेने. त्या नाशिकच्या प्रांतातले काही किल्ले मराठ्याने जिंकले होते आणि त्याच भागात एक किल्ला होता कन्हेरागड. दिलेर खान या कन्हेरागडावर येणार याची कुणकुण मराठ्यांना लागली आणि एक सरदार, त्याचं नाव रामजी पांगेरा, तो त्या कन्हेरगडाच्या पायथ्याशी अवघ्या 700 मावळ्यांनी उभा होता. आज ना उद्या हा दिलेर खान स्वराज्यात घुसणार, त्याला स्वराज्यात घुसता येऊ नये पुन्हा रामजी पांगेरा त्या कन्हेरगडाच्या पायथ्याला गस्त घालत बसला होता. या रामजी पांगेराला कळाल दिलेर खान पठाण येतोय. 30,000 फौजनीशी मोठा हट्टी आणि चिवट दिलेर खान, पराक्रमी पाह्याल तो दिलेर खान 30,000 फौजनीशी. दुसरा कुणी असता तर दिलेर खान येतो हे ऐकूनच तराट पळत सुटला असता, डिपॉझिट पण राहणार नाही राव. पण नाही, हा रामजी पांगेरा 700 मावळ्यांनी शिजू उभा राहिला. येऊ द्या त्याला. दिलेर खान येतोय म्हटल्याबरोबर हा रामजी पांगेरा आपल्या 700 मावळ्यांपुढे उभा राहिला आणि हा म्हणाला, दिलेर खान अशी झुंजायचा आहे, जे जातीचे असतील ते बरोबर येतील, जे जातीचे नसतील चालते होतील. लक्षात ठेवा, लढेल त्याला सोन्याची कडी आणि पडेल त्याला चोळी बांगडी. काय घ्यायचंय ते ठरवा. कोण तयार, कोण तयार? आणि बघता बघता 700 मावळ्यांचा किलकार झाला. अभि तयार, हर हर महादेव. आणि बघता बघता या रामाची पांगारानं स्वतःच्या अंगातली कपडे सरळ टराटरा फाडून टाकली, डोक्यावरचा मुंडा असा फेकला. ये दिलेर खान ये. आणि बघता बघता दिलेर खानाच्या घोड्याच्या टापांचा आवाज आला आणि 700 मावळे भिंगरी सारख्या गरगरात फिरले. दोन्ही हातात हत्यारं घेतलेले 700 मावळे बघता बघता दिलेर खानाशी झुंजू लागले. बेफाम टिपरी सिमग्यात घुमावी तैसे मराठे कडाडले. दिलेर खान अचंबित झाला. अरे कोण शौर्य, अरे कसलं शौर्य. माझे शिवाजी राजे सांगायचे रे, माझा एक मावळा 100ला भारी आहे, अरे 500ला भारी पडत होता. बेफाम झुंजत होता. दारू घोटार भडकावं तसा रामाजी भडकला होता. बेफाम तलवारबाजी, शमशेरबाजी, एक एक मावळा झुंजत होता. दिलेर खानाचं 30,000 सैन्य, पण हट्टी दिलेर खान तटला, हटला. बघता बघता मागासू लागला. मराठ्यांच्या शौर्यापुढे त्याने माघार घेतली आणि 30,000 मराठ्यांचं सैन्य पाठीला पाय लावून पळत सुटलं. आणि पांगाजी कडाडला, मराठ्यांची पोरं आम्ही भिणार नाही मरणाला. 700 मावळ्यांपुढं 30,000 फौजेनं माघार घेतली. दिलेर खान पळत सुटला भयार. जगाच्या इतिहासात अशा युद्धाची नोंद आहे. चिमुटभरांनी चिमुटभर लोकांनी परातभर माणसांचा पराभव केलेच इथं आहे, माझ्या शिवाचरित्रात आहे. या रामजी पांगारांना अफजल खानाच्या वेळी प्रचंड पराक्रम गाजवला. तिची 2000 घोडी मिळवली ना या रामजी पांगारांना. पण कोण रामजी पांगारा, कुठला रामजी पांगारा, त्याचा गाव काय, त्याचा ठाव काय, इतिहासाला काहीही माहित नाही. पण इतिहासाला त्याचा पराक्रम माहिती आहे, त्याचं शौर्य माहिती आहे, त्याचं तेज माहिती आहे, त्याचं ओज माहिती आहे, मातीसाठी कसं मरायचं हे माहिती आहे, जे माझ्या रामाजीने दाखवलं स्वराज्यासाठी. महाराजांनी अशी अशी माणसं वेचली हो, एक एक एक. राज्य कधी उभा राहतात अशी माणसं ज्यावेळी त्या मातीत पैदा होतात ना तेव्हा महाराजांनी अशी माणसं तयार केली. या मातीला ते भाग्य मिळालं हो. जन्मल्यावर इथले आयुष्य सुरू होत नाहीत, मेल्यानंतरच इथले आयुष्य चालू होतात. असा नवा अध्याय शिवरायाने या मातीला घालून दिला. म्हणून मातीसाठी मरायला हा महाराष्ट्र केव्हाही तयार.
विषय कारगिलचा असू द्या, नाहीतर मुंबईवरच्या 26/11च्या हल्ल्याचा, मातीसाठी शहीद होणाऱ्यांची संख्या सगळ्यात जास्त तुमच्या माझ्या मातीतली आहे. याचं कारण हे की छत्रपती शिवाजी महाराज इथं जन्माला आले, ज्यांनी मातीसाठी मरण्याचा वसा आमच्या पदरात घातला. असा एक एक नरदुर्ग महाराजांनी स्वराज्यासाठी गोळा करून ठेवला होता. स्वराज्यासाठी, मातीसाठी तो वाटेल ते करायला तयार होता. ही ताकद होती स्वराज्याची. सगळ्यात महत्वाची, 36 वर्ष औरंगजेब का धडपडत होता स्वराज्य घ्यायला? हे फक्त राज्य होतं? हा डोंगर दऱ्यांचा प्रदेश होता? हा सुजलाम सुफलाम नद्या नाल्यांचा भाग होता? स्वराज्याच्या का मागं लागला होता तो? अरे घ्यायचं होतं तर त्यांनी इराण जिंकावं, त्यांनी अफगाणिस्तान घ्यावं, त्यांनी आदिलशाही घ्यावी, त्यांनी निजामशाही घ्यावी, त्यांनी विजापूर कुतुबशाही घ्यावी. हे सगळं मागं सारलं त्यांनी. हे नाही घेतलं तरी चालेल, ते राहू द्या एक वेळ, चालेल, काही फरक पडत नाही, पण पहिलं स्वराज्य जिंकलं पाहिजे. अरे पण कणबरच आहे ते, तू मनभर आहेस, असू द्या, तरीही पहिल्यांदा स्वराज्यच घेतलं पाहिजे. का? कारण इथं मातीसाठी मरायला आणि मारायला तयार असलेली माणसं आहेत. म्हणून हे राज्य कोणा सुलतानाचं नाही, हे राज्य कोणा राजा महाराजाचं नाही, हे राज्य कोणा बादशाचं नाही, हे राज्य आहे रयतेचे. आणि जिथं रयतेचे राज्य असते तिथं माणसं मरायला आणि मारायलाही तयार असतात. आणि सगळ्यात मोठा धोका तो असतो. कोण कुठला रामाचे पांगाराही जर 30,000 फौजेच्या दिलेर खणाला पिटाळून लावत असेल तर इथले एक एक पोरग कसं असेल? म्हणून औरंगजेबाला स्वराज्य संपवायचं होतं आधी. कारण असली माणसं दुसऱ्या कुठल्या प्रांतात जन्माला येत नाहीत, ती फक्त या मातीत जन्माला येतात जी मातीसाठी मरायची तयारी ठेवतात. म्हणून संपवायचं होतं स्वराज्य त्याला, दुसरं काय नाही. आणि ते सिद्ध केलं इथल्या मातीत उगवलेल्या प्रत्येक माणसानं. मातीसाठी लढवून आणि मातीसाठी मरून महाराजांनी अशीच तर माणसं हेरली होती, एक 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 एक. महाराज अचानक त्यांना एके दिवशी एक पत्र आलं. महाराजांनी पत्र उघडलं आणि महाराज पाहतच राहिले त्या पत्राकडे. अक्षर किती देखणं असावं, किती सुबक. अरे इतकं सुबक, इतकं देखणं, पाहत बसावं असं. अक्षरावरनं महाराजांची नजर हटत नव्हती. कुणी बाळाच्या अवजीनं ते पत्र पाठवलेलं. आपली आप भीती सगळी त्यांनी त्या पत्रात महाराजांना कळवलेली आणि महाराजांबद्दल त्याला प्रचंड आत्मीयता होती. हा बाळाजावजी त्याच्या वडिलांना जंजिराच्या स्थितीनं पोत्यात भरून समुद्रात बुडवून मारलं होतं. त्याच्या आईला आणि 3 भावांना गुलाम म्हणून विकलं होतं. आणि त्याच्या आईला आणि या 3 मुलांना त्याच्या आईच्या भावानेच राजापुरात विकत घेतलं होतं. भावाच्या घरी त्या आई रखमाबाई आणि 3 मुलं, बाळाजी, श्यामजी आणि चिमणाजी, ही तिथं मोठी झाली. त्यातला हा बाळाजी. त्यांनी महाराजांना पत्र लिहिलंय, असं असं असं, पण मला तुमच्या बरोबर काम करायचं आहे. तुम्ही जे उदात्त कार्य करत आहात, जे स्वराज्याचं कार्य तुम्ही आरंभलं आहे, मला तुमच्या बरोबर काम करायचं आहे, बस. महाराजांनी ते पत्र वाचलं, स्मरणात राहिलं. आणि महाराज ज्यावेळी राजापूरच्या दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी त्या बाळाजीला बोलावणं ठरलं. पत्रातलं अक्षर सुंदर आहे, अक्षर प्रामाणिक आहे, पण अक्षर लिहिणारा माणूस तो कसा आहे? महाराजांनी त्या बाळाजावजीला निरखला, पारखला आणि मग त्याला स्वराज्यात घेतला. एक 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 हिरा असा वेचलाय हो महाराजांनी. हा बाळाजावजी, त्याला परत चिटणीस दिली महाराजांनी. एके दिवशी महाराजांना काहीतरी तातडीचं पत्र लिहायचं होतं आणि त्यांनी बाळाजावजींना तातडीनं हजर व्हायचं निरोप पाठवले. असेल तसे हजर व्हा. बाळाजावजी होते तिथून होते तसे तातडीनं महाराजांनी पुढे हजर झाले आणि महाराजांनी सांगितलं, लिहा लिहा. अहो त्यांनी कागद नाही आणले, त्याच्याकडं पेन नाही लिहायला, किंवा ते कलम काय पूर्वी ते काही नाही, काही सोबत नाही ना. आणि महाराज म्हणतायत लिहा. पर महाराज पत्राचा मसुदा सांगायच्या मानसिकतेत होते. त्यांना आता मी पेन नाही, कागद नाही आणलं असं सांगणं म्हणजे त्यांना त्यांच्या मुद्रेतनं जागा करणं.
आता आता बोलून उपयोग नाही. महाराज लिहा म्हटले आणि हाताचे काही नसताना हा बाळाजी लिहायला सुरुवात केली. आपल्या धोत्राचा पंचा फक्त त्यांनी वर धरला आणि आपण लिहित नाही हे महाराजांना कळू नये एवढं त्यानं दिसायचं बघितलं आणि लिहिण्याचं तो नाटक करत राहिला. महाराज सांगत राहिले आणि बाळाजीवजी फक्त लिहित राहिला म्हणजे नाटकच करत राहिला. महाराजांनी सगळं पत्र लिहून सांगितलं आणि अचानक महाराजांची नजर बाळाजीकडे गेली. महाराजांच्या लक्षात आलं यांनी फक्त पंचावर धरलाय पण लिहायचं काय चालू नाही. महाराजांच्या लक्षात आलं पण सहज त्या बाळाजीची गंमत करावी म्हणून महाराजांनी बाळाजींना सांगितलं, बाळाजी लिहिलं ना पत्र, आता आम्ही काय सांगितलंय ते जरा वाचून दाखवा. आता पण बाळाजी किती तयार बघा. त्याने तो पंचा तसाच परत वर धरला आणि महाराजांनी सांगितलेल्या पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत पत्र जसंच्या तसं सांगितलं. महाराजांना आश्चर्य वाटलं पण तरी आणखी गंमत करायची म्हणून महाराज म्हणले, बाळाजी ठीक, बघू तरी पत्र कसं लिहिलंय ते द्या बरं आमच्या हातात. आता आली का पंचायत, पत्र कुठं आहे? आणि मग मात्र बाळाजीने नम्रपणे महाराजांची माफी मागितली. महाराज चूक झाली, तुम्ही तातडीने निरोप दिलात, मी होतो तसा धावत आलो. त्यामुळे कागद आणायचे राहिले, कलम आणायची राहिली, दौत आणायची राहिली, साहित्य नव्हतं. पण आपण पत्र सांगण्याच्या आवेशात होता. आपल्याला त्रास देणं किंवा आपल्याला आपली तंद्री भंग करणं मला योग्य वाटलं नाही म्हणून महाराज हाती काही नसताना मी लिहिण्याचं फक्त नाटक केलं. अहो पण आम्ही जे सांगितलं ते तुम्ही जसंच्या तसं सांगितलं. हो महाराज, कौतुक याच आहे बाळाजी, तुमच्या या अमाप बुद्धीमध्येच आम्ही मगाचे जे सांगत गेलो अगदी स्वल्प विरामाचाही बदल न करता तुम्ही जसंच्या तसं सांगितलं. कौतुक तुमच्या त्या बुद्धीच आणि कौतुक तुमच्या निष्ठेच आणि कौतुक तुमच्या प्रामाणिकपणाच. काय माणसं वेचली असतील महाराजांनी कुठून 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 अशी. महाराजांचं सगळ्यात मोठं कौतुक हे आहे की ही नजर होती त्यांना ऐसा राजा होणे नाही. ज्याने अचूक माणसं अचूक ठिकाणी मिळाली की ती उचलली, त्यांच्या कौतुकाचं त्यांच्या गुणाचं चीज केलं या राजाने, महापदरात टाकलं. असाच एक जण आणखी होता, बहिर्जी नाईक नाव त्याच. हाही महाराजांनी असाच शोधून काढलेला. नकला करायचा, वेषांतर तर असं की कोणी ओळखू यायचं. महाराजांनी त्याला गुप्तहेर खात्याचा प्रमुख केला. या बहिर्जी बद्दल फारशी माहिती उपलब्धच नाही, नव्हे ती नसायचीच का, कारण कोण गुप्तहेर आहे हे महाराजांच्या काळात महाराज सोडून कधी कुणाला कळालंच नाही. एवढंच नव्हे, जर दरबारात बहिर्जी नाईक उपस्थित असेल तर त्याला फक्त महाराज ओळखायचे, बाकी दुसरा कुणीच नाही. काय महाराजांकडे सक्षम हेरखातं होतं हे महाराजांच्या यशाचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. सगळ्यात महत्वाचं, देशभर महाराजांची हेर पसरलेली असायची. देशभर सुरत येत अमाप पैसा आहे हे या बहिर्जीनं सांगितलं होतं. इंग्रजांची वखार तिथं काय काय आहे हे बहिर्जीनं. आणि ज्यावेळी हे झालं सगळं आणि इंग्रज महाराजांना भेटायला आले त्यावेळी एक इंग्रज लिहून ठेवतो की महाराजांच्या शेजारी एक माणूस उभा होता. आमच्या वखारीच्या बाहेर मी त्याला पाठीमागचे 4 दिवस बघत होतो. तो आमच्या वखारीच्या बाहेर भिकारी म्हणून भीक मागत होता. हा तोच हा. तो बहिर्जी नाईक होता. आणि मग इंग्रजांना कळलं, कुणी बित्तम बातमी दिली. काय व्यापारी होते, त्यांचे वाडे सुरतीमध्ये. आपल्या वाड्यातल्या जमिनीखाली एवढी संपत्ती आहे हे त्या वाड्या मालकालाही माहिती नव्हतं, ते आमच्या बहिर्जीला माहिती होतं. खांदा तिथं आहे भरपूर. हे अफाट आहे. कुठलं क्षेत्र नाही हो, कुठलं प्रांत नाही असा. त्या क्षेत्र प्रांतामध्ये महाराजांनी कार्य केलं नाही, कर्तृत्व गाजवलं नाही आणि ते कार्य सर्वोत्तम उंचीला नेलं नाही. असा राजा तुमच्या माझ्या मातीत आला, तुमच्या माझ्या. हे केवढं मोठं भाग्य आहे. तुम्ही त्या मातीत जन्माला आला, आम्ही त्या मातीत बागडतो आहोत की ज्या मातीत असा अलौकिक राजा जन्माला आला. महाराजांच्या हयात, महाराजांच्या मृत्यूनंतर गेली 450 वर्ष जेवढं महाराजांना शोधायला जाल तेवढे महाराज अधिक 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 सापडत निघाले. आम्ही फक्त त्यांचा जय जयकार करावा का त्यांचा विचार आता आमच्या आचरणात आणावा.
विचारांना कृतीचं बळ द्यावं आणि महाराजांना अपेक्षित असलेलं स्वराज्य पुन्हा या मातीत उभा राहावं. खर तर उभारलेले पुतळे ही महाराजांची स्मारक नव्हेत, तर महाराष्ट्राच्या छताडावर असलेले स्वराज्यातले 360 गडकोट ही महाराजांची खरी जिवंत स्मारक आहेत. आम्ही ती जपायला हवी. परवा मी पुण्यात होतो, एका किल्ले स्पर्धाचं उद्घाटन. माझ्या आधी बोलता बोलता एक सद्ग्रस्त म्हणाले, मी राजस्थानमध्ये गेलो, हा काय त्यांचे गडकोट जसेच्या तसे. मी उत्तरेत फिरलो, हा काय त्यांचे महाल काय ठेवलेत काय जपलेत. मी दिल्लीला गेलो, तो लाल किल्ला हा जसाच्या तसा. तो आग्र्याचा ताजमहाल, अरे काय ठेवलाय. आणि आमच्या महाराष्ट्रात सगळं ढासळलंय, सगळं कोसळलंय. मला वाईट वाटलं, मला रागही आला. मी त्यांना म्हटलं खरं आहे तुमचं. त्या राजस्थानमधले गड जसंच्या तसे आहे, त्या उत्तरेतले महाल तेही जसंच्या तसे आहे, तो दिल्लीचा लाल किल्ला तोही जसाच्या तसा आहे, तो आग्र्याचा ताजमहाल तोही जसाच्या तसा आहे, मान्य आहे. आणि आमचं सगळं ढासळलंय तेही मान्य आहे. पण त्यांचं तसं का आहे आणि आमचं असं काय माहिती आहे. त्यांचं तसं आहे कारण जेव्हा जेव्हा त्यांच्यावर हल्ले झाले तेव्हा तेव्हा त्यांनी माना वाकवल्या आणि भिंती वाचवल्या. आमच्यावर जेव्हा जेव्हा हल्ले झाले आम्ही माना नाही वाकवल्या, आम्ही छात्या फाकवल्या. ये लढ झालेत. त्यांच्या भिंतीमधनं मद्याचे प्रवाह वाहिलेत आणि माझ्या भिंतीमधनं रक्ताचे पाठ धावलेत. अभिमान आहे मला. माझ्या किल्ल्याचा बुरुज ढासळलाय, हो ढासळलाय, पण स्वराज्याचं रक्षण करताना तोपेचा गोळा खाऊन ढासळलाय. तटबंदी कोसळली, हो मान्य आहे, पण स्वातंत्र्याचं रक्षण कसं करावं हे सांगताना कोसळली, ती अभिमान आहे मला. पण जेवढं ढासळलंय कोसळलंय तेवढं बस. उरलेलं तरी आपण जपायला हवं, वाचवायला हवं, टिकवायला हवं. नाहीतर खरंच रामायण घडलं होतं का असं विचारणारे उद्या खरंच शिवाजी महाराज जन्माला आले होते का असाही प्रश्न विचारतील. आणि पुरावे म्हणून दाखवायला आमच्याकडे गड किल्ले सुद्धा शिल्लक नसतील. त्या अमेरिकेला इतिहास नाही हो. अवघ्या 350 वर्षापूर्वी तो देश जन्माला आला. 350 वर्षापूर्वीचा जन्म आहे अमेरिकेचा. पण 350 वर्षापूर्वीचा दगड सुद्धा त्यांनी काचेत ठेवलाय. काचेत ठेवलाय दगड का? 350 वर्षापूर्वीचा आहे. दगड काचेत का? 350 वर्षापूर्वीचा आहे. अरे त्यांनी दगडांची स्मारकं केली, आम्ही स्मारकांची दगड करून टाकली. झाला कुठलं तरी गडकोटान त्या उद्ध्वस्त भिंती सांगतील पराक्रमी स्वराज्याच्या गाथा. तिथला एखादा पत्थर एखाद्या मावळ्याच्या बलिदानाची चित्रकथा सांगत असेल. तिथला वारा अजूनही हरण महादेवच्या किरकऱ्या तुमच्या कानात सोडेल. अजूनही तिथल्या मातीमध्ये पुन्हा एखाद्या रक्ताचे डाग तुम्हाला सापडतील जो या मातीसाठी खर्ची पडला. हे वाचवायला हवं. उद्याच्या पिढ्यांना कळायला हवं त्यांचे पूर्वज किती पराक्रमी होते. तुम्हीही तसेच पराक्रमी व्हाल का? तुमच्या थंब्यातनं त्यांचं रक्त सळसळतंय. हे गडकोट ही महाराजांची कीर्तिपीठ आहेत, ही प्रेरणापीठ आहेत, ही महाराजांची जिवंत स्मारक आहेत. गडकोट जिवंत ठेवणं म्हणजे श्री शिवछत्रपती जिवंत ठेवणं. शिवजयंतीच्या निमित्तानं शिवरायांवर प्रेम श्रद्धा निष्ठा करण्याच्या निमित्तानं फक्त महाराष्ट्राची ही शिवरायांची बलाढ्य दौलत जिवंत ठेवूया. पुन्हा एकदा नव्यानं उभारूया आणि स्वराज्य पुन्हा जिवंत करूया. जय महाराष्ट्र.